नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानाच्या समोरून एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी आचारसंहितेमुळे काढण्यात आलेली होती। यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं। मात्र आता निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ती पाटी लावण्यात आली आहे। राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण असणार याची उत्सुकता सर्वांना आहे। मात्र त्यापूर्वी नागपुरात मुख्यमंत्र्यांचा जो शासकीय निवासस्थान आहे म्हणजेच रामगिरी बंगला, त्या रामगिरी बंगल्यासमोर जे एकनाथ शिंदे यांची नावाची पाटी होती ती सध्या काढण्यात आलेली आहे। मात्र अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की याचा राज्यामध्ये जे काही सध्या सत्ता स्थापनेसंदर्भातला जो एक प्रसंग सुरू आहे, प्रकरण सुरू आहे, त्याच्याशी संबंध नाही आहे। तर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होत असते आणि हिवाळी अधिवेशनाची तयारी जी आहे ती सध्या सुरू करण्यात आलेली आहे। सध्या विविध बंगल्यांमध्ये मेंटेनन्सचे रंगरंगोटीचे कामं केले जात आहेत आणि त्याच अनुषंगाने नावाची ही पाटी काढण्यात आलेली आहे। राजकीय दृष्टिकोनातून जो काही निर्णय पुढे काही होईल आणि जो कोणी मुख्यमंत्री होणार असेल त्यांच्या नावाची पाटी या ठिकाणी येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुन्हा लावण्यात येईल असंही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितलं जात आहे। मात्र सध्या तरी रामगिरी बंगल्यावरून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची पाटी जी आहे ती या ठिकाणी दिसून येत नाही आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।